हिंदू धर्मामध्ये गरुड पुराणाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 विशेष ग्रंथातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या पुराणात भगवान श्री हरी विष्णूंनी स्वर्ग, नरक, मृत्यू, पुनर्जन्म तसेच ज्ञान, आचार, धर्म आणि सुख समृद्धी या गोष्टीचे वर्णन केलेले आहे. गरुड पुराणामध्ये माणसाने आनंदी जीवन जगण्यासाठी व्यक्तीने काय केले पाहिजे आणि काय नाही याबद्दल सांगितले आहे. जीवन जगत असताना कधीकधी आपल्यापुढे एका क्षणात समस्या येते तर पुढच्या क्षणी त्यावर उपाय मिळतो. पण समस्या तेव्हा मोठी होते जेव्हा तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत चूक करता. कधीकधी एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते. या क्रमाने गरुड पुराणात महिलांसाठी काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नंबर 1. पतीपासून कधीही जास्त काळ दूर राहू नये. गरुड पुराण सांगते की महिलांनी आपल्या पतीपासून कधीही जास्त काळ दूर राहू नये. आपल्या पतीपासून दीर्घ काळ दूर राहण्याचे टाळावे. जास्त काळ दूर राहिल्याने महिला मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. पतीपासून दूर राहणाऱ्या महिलांना समाजात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. घर, कुटुंब आणि समाजात योग्य सन्मान मिळवण्यासाठी महिलांनी आपल्या जीवनसाथीसोबत राहायला हवे. नंबर 2. दुसऱ्याच्या घरात राहू नये. महिलांनी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याच्या घरात राहू नये. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. इतरांच्या घरात राहणाऱ्या महिलांकडे कुटुंबात आणि समाजातही वाईट नजरेने पाहिले जाते. महिलांची प्रतिमा मलिन होते. तसेच इतर लोकांवर विश्वास ठेवल्याने देखील वैयक्तिक नुकसान होऊ शकते. नंबर 3. चांगल्या चारित्र्याच्या लोकांशी मैत्री. गरुड पुराण सांगतं की महिला असो किंवा पुरुष दोघांनीही नेहमी चांगले चारित्र्य असलेल्या लोकांशीच मैत्री केली पाहिजे. वाईट चारित्र्याच्या माणसाशी मैत्री केली तर समाजात कधीच सन्मान मिळत नाही. असे लोक स्वार्थी असतात व आपला मतलब साधून घेण्यासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. म्हणून अशा लोकांशी कोणत्याही परिस्थितीत संबंध ठेवू नका आणि नेहमी वाईट लोकांपासून सावध राहा. अन्यथा असुरक्षितता, बदनामी आणि अपमानाची परिस्थिती उद्भवू शकते. नंबर 4. घरातील मोठ्यांचा अपमान करू नका. महिलांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठाचा अपमान करू नये ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आज केलेला अपमान भविष्यात स्वतः ह्याच विनाशाने कारण बनते. त्यामुळे कधीही घरातील मोठ्या व्यक्तीचे मन दुखवतील असे कठोर शब्दाचा वापर करू नका. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.